प्रिय विद्यार्थी मित्रांनो, नव्या दिशेचे नव्या उसेचे गीत सूर हे गाती, या मंगल देशाचे भविष्य आपुल्या हाती। या मंगल देशाचं, पवित्र देशाचं भविष्य तुमच्या विद्यार्थ्यांच्या हातात आहे। कारण विद्यार्थी हे देशाचे काय असतात? आधारस्तंभ असतात। आपल्या देशाला अनेक महापुरुषांचा महान वारसा लाभला आहे। शेतकऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी, बुद्धिवंतांनी, विचारवंतांनी आपला देश घडवलेला आहे। विविध प्रयोगशील व्यक्तिमत्वांनी रुजवलेल्या संशोधनाच्या बीजाचा वटवृक्ष झालेला आपल्याला आज पाहायला मिळतो आहे। चांद्रयान-3 आता आपण बघितलंय। चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानं भारताचं नाव आता अंतराळावरही सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलंय। या ऐतिहासिक घटनेचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत। आपल्यासाठी ही तर खूपच भाग्याची गोष्ट आहे। अंतराळ विज्ञानाकडे अभ्यासात्मक तसेच व्यवसायात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची आता वेळ आली आहे। ही दर्शवणारी ही घटना आहे। जनसामान्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांचं जगणं सुखकर करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कास आपण स्वीकारली पाहिजे, धरली पाहिजे। आपल्या भारत देशाचं, आपल्या महाराष्ट्र राज्याचं भविष्य तुमच्या हाती आहे आणि त्याची तयारी तुम्हाला या वर्तमान काळातच करावी लागणार आहे। शेतीपासून माहिती तंत्रज्ञानापर्यंत प्रत्येक क्षेत्राच्या विज्ञानाच्या आधारे विचार करून भविष्याचा वेध घ्यायला आपण शिकलं पाहिजे। त्यासाठी सर्वप्रथम शिक्षणाचं काय महत्त्व आहे हे आपल्या लक्षात यायला हवं। महाराष्ट्रातील तुम्हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा वाढवण्यावर आम्ही सदैव भर दिला असून विविध शैक्षणिक सुविधा तुमच्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यानं नवनवीन उपक्रम राबविण्यावर भर देण्यात आला आहे। यात प्रामुख्यानं काय आहे तर बघा, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धात्मक अभियानाचा समावेश आहे। वेगवेगळ्या शाळांमधून माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम राबवला जातोय आणि त्यामध्ये ज्या शाळा गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय येतील त्यांना मुख्यमंत्र्यांच्या समवेत जेवणाचाही आस्वाद घेता येणार आहे आणि काही बक्षीस रोख रकमेत देण्यात येणार आहे। या अभियानांतर्गत चाकोरी बाहेरील विविध उपक्रमांच्या माध्यमातून शाळा परस्परांशी स्पर्धा करतील आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चालना मिळेल। विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी विविध साहित्यप्रती त्यांच्या अभिरुचीत आणि सामान्य ज्ञानात वाढ व्हावी यासाठी आपण मागे जसं वर्तमानपत्राचं वाचन सामूहिकरित्या आपण केलं, त्याच पद्धतीचं महावाचन महोत्सव म्हणजे सर्वांनी एकत्रित येऊन वेगवेगळ्या स्वरूपाचं जे दर्जेदार साहित्य असतं, त्यात कथा असेल, कादंबरी असेल किंवा इतर नाट्यकृती असतील, ललित कला संग्रह असतील, कथासंग्रह असतील, यांचं वाचन विद्यार्थ्यांनी करायचं आहे। हा उपक्रम राबविला जाणार आहे। विद्यार्थ्यांमध्ये शेती विषयाची आवड निर्माण व्हावी, तसंच लागवडीचं तंत्रज्ञान त्यांनी आत्मसात करावं यासाठी काय आहे, माझी शाळा माझी परसबाग उपक्रमांची नावं लक्षात ठेवा। माझी शाळा सुंदर शाळा, त्यानंतर महावाचन महोत्सव आणि तिसरं बघत आहोत माझी शाळा माझी परसबाग। हा अभिनव उपक्रम आपण राबविणार आहोत। सार्वजनिक स्वच्छता व त्या माध्यमातून चांगलं आरोग्य जोपासता यावं यासाठी स्वच्छता मॉनिटर टप्पा 2 आपल्या विद्यार्थिनीनं सोनवणीनं अतिशय सुंदर व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघितलाय। डिजिटल मीडियाच्या माध्यमातून समाजाच्या अंतापर्यंत, समाजाच्या शेवटापर्यंत हा उपक्रम चांगल्या प्रमाणात राबवावा आणि आरोग्यासाठी स्वच्छता किती महत्त्वाची आहे हा संदेश तिनं घरोघर देण्याचा प्रयत्न केलाय। त्याच अभियानाचं या ठिकाणी आपल्याला सहभाग नोंदवायचा आहे। या उपक्रमात राज्यातील सर्व शाळांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असं आव्हान सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आपल्या सर्वांना करत आहे। राज्यातील सर्व शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आणखी एक योजना आहे पहा, एक राज्य एक गणवेश। एक राज्य एक गणवेश योजना राबवण्याला सुरुवात झालेली आहे। गणवेशासोबतच सर्व मुला मुलींना बूट आणि पाय मोजांची जोडीही देण्यात येत आहे। तुमच्या पाठीवरील दप्तरांचं ओझं कमी करण्यासाठी पुस्तकांनाच
वह्याची पानं जोडलेली आहेत. या वर्षीपासून आपण बघितलं असेल, आपलं पाठ्यपुस्तक जे आहे त्या पाठ्यपुस्तकाच्या पाठीमागे काही कोरी पेजेस किंवा कोरी पानं जोडलेली आहेत. त्याचा उद्देश एकच आहे, आपल्या पाठीवर जे पुस्तकांचं वह्यांचं जे ओझं असतं, ज्याला दप्तराचं ओझं म्हणतो आपण, ते ओझं कमी करण्याचा हा एक प्रयत्न यातून झालेला दिसतोय. तुमच्या शरीर स्वास्थ्यासाठी शालेय पोषण आहारात सुधारणा करण्यात येत असून त्याद्वारे राज्याच्या विविध भागातील प्रादेशिक आहाराच्या आवडीनिवडी आणि सवयी विचारात घेऊन त्यानुसार पोषण आहाराची आखणी केली जात आहे. ज्या प्रदेशात जे मुख्य अन्न असतं तेच विद्यार्थ्यांना शालेय पोषणाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केलेला आहे. प्रत्येक शाळेत तुम्हा विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या सहभागातून परसबाग विकसित करून त्यातील भाज्या आणि फळभाज्यांचा समावेश तुमच्या आहारात करण्याची योजना आखली आहे. म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक बंधू भगिनी यांच्या समन्वयातून परसबागेची या ठिकाणी आपण लागवड करावयाची आहे. त्या ठिकाणी ज्या फळभाज्या येतील त्यांचा उपयोग आपल्या शाला पोषण आहारामध्ये अर्थात खिचडी वगैरे मध्ये आपण करावयाचा आहे. तुमच्या आरोग्याची तपासणी करून पोषण आहारात सुधारणा करण्यासाठी आम्ही भारतीय बालरोग तज्ज्ञांच्या असोसिएशन सोबत करार केला आहे. आपल्या जेवणाचा जसा या ठिकाणी विचार करण्यात आलेला आहे, तसेच आपल्या आरोग्याच्या बाबतीत देखील मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी एक विशेष पाऊल उचललेलं दिसतंय. विद्यार्थिनींच्या शारीरिक स्वास्थ्याच्या दृष्टीनं राज्यातील सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये शासनातर्फे सॅनिटरी नॅपकिन पुरवणारी मशीन लावण्यात येत आहेत, जेणेकरून मुलींना सॅनिटरी नॅपकिन निसंकोच उपलब्ध व्हावेत. मुलींच्या संदर्भातल्या ज्या काही समस्या असतात, प्रॉब्लेम्स असतात, त्यासाठी सुद्धा या ठिकाणी उपाययोजना करण्यात आलेली आहे. तुम्हा सर्वांना नोकरीच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून HCL, TISS या संस्थांबरोबर आपल्या सरकारनं करार केलेला आहे. पूर्वी इयत्ता 8वी पासून दिले जाणारं व्यावसायिक शिक्षण आता 6वीच्या इयत्तेपासून सुरू होत आहे. ज्याला व्यावसायिक शिक्षण म्हणतात ते व्यावसायिक शिक्षण 8वी पासून दिलं जायचं, ते आता इयत्ता 6वी पासून देण्यात येत आहे. व्यावसायिक शिक्षणाच्या अद्ययावत प्रशिक्षणाद्वारे तुमच्यापैकी सुयोग्य विद्यार्थ्यांना जर्मनीमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्या देशाशी करार करण्यात येत आहे. आणि मग असं व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनामार्फत जर्मनीशी करार करून तुम्हाला नोकरीच्या परदेशात देखील संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार आसपासच्या परिसरातील उच्च शिक्षणाच्या आणि नोकरीच्या कक्षा विचारात घेऊन त्या दृष्टीने मनोवैज्ञानिक चाचण्या घेऊन तुमचं आणि तुमच्या पालकांचं समुपदेशन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचं समुपदेशन आपण या वेळेस 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन केलेलं आहे. त्यांना त्या ठिकाणी गायडन्स केलं जातं, मार्गदर्शन केलं जातं. सर्व शाळांमध्ये डिजिटल लायब्ररी, इंग्लिश लँग्वेज लॅब, STEM लॅब, रोबोटिक लॅब इत्यादी उभारून त्याद्वारे तुम्हाला 21व्या शतकातील शिक्षणाच्या अद्ययावत संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. विविध माध्यमातून आपण बघितलं असेल, डिजिटल मीडिया ज्याला म्हणतो किंवा डिजिटल क्लासरूम ज्याला म्हणतात, तुम्ही बघितलं असेल आपल्याकडे जवळजवळ 65 सेंटीमीटरचा असा मोठा TV आलेला आहे, सरळ स्क्रीन आहे. आता इथून पुढे आपल्याकडे हॉल उपलब्ध नसल्यामुळे आपण ते विद्यार्थ्यांपर्यंत दाखवू शकलो नाही, पण आपण त्याची सुविधा करणार आहोत अगदी थोड्या दिवसामध्ये. तर तुम्हाला त्या ठिकाणी स्क्रीनवर, जसं मोबाईलला आपण काय करतो, स्क्रीनवर सगळ्या गोष्टी बघतो किंवा प्रश्नांची उत्तरं शोधतो, त्या पद्धतीनं तुम्हाला अतिशय आधुनिक पद्धतीनं दृक श्राव्य साधनांच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे. राज्यातील काही शाळांची सद्यस्थिती आणि शासनाच्या अनुदानाच्या मर्यादा विचारात घेऊन दत्तक शाळा योजना राबविण्यात येत आहे. ही एक नवीन योजना आहे. दत्तक शाळा, जसे गरीब पाल्य असतात, मुलं असतात,
त्या मुलांना काही श्रीमंत पालक काय करतात, दत्तक घेतात. दत्तक घेणं म्हणजे काय, त्याच्या शिक्षणाचा, त्याच्या पालनपोषणाचा खर्च ते करतात. त्या पद्धतीनं समाजामधल्या ज्या प्रबळ अशा सामाजिक संस्था असतात, NGO असतात, त्यांना या शाळा दत्तक दिल्या जातील. त्यांच्या माध्यमातून शाळेसाठी ज्या भौतिक सुविधा आवश्यक आहे त्या सुविधांची या ठिकाणी निर्मिती केली जाणार आहे आणि विद्यार्थ्यांना त्या लाभाच्या दृष्टीनं, त्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीनं उपयोग करता येणार आहे. मित्रांनो, या राज्याचे, देशाचे भविष्य तुमच्या हाती आहे. तुमचं यश हे उद्याच्या सक्षम महाराष्ट्राचा पाया असेल. यासाठी तुम्ही सर्वांनी कला, क्रीडा, ज्ञान, विज्ञान अशा विविध क्षेत्रात पारंगत व्हायला हवं. शासन आपल्या दारी यासारख्या अभिनव उपक्रमाची तुम्हाला तुमचे भविष्य घडविण्यात साथ मिळणार आहे. सध्या महाराष्ट्रातील कोट्यावधी नागरिकांना याचा लाभ होत आहे. तुमच्या स्वप्नांना वेग देण्यासाठी सायकल, पुस्तके, गणवेश यासह अनेक वस्तू आणि साधनं उपलब्ध करून देत आहोत. तुमचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी हा सर्व खटाटोप आहे. शासन, समाज हे जसे तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी विविध स्तरावरून प्रयत्न करत आहेत, तसाच तुम्हीही अगदी छोट्या गोष्टींपासून करू शकतात. याचाच अर्थ असा की शासन सर्व काही करणार आहे, पण आपलाही खारीचा वाटा असावा या अपेक्षांनी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्याला देखील या ठिकाणी सहभागी होण्यास प्रवृत्त केलेलं आहे. तुमचं घर असेल, परिसर असेल, गाव स्वच्छ करावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुमची शाळा सुंदर करण्यासाठी आपण सर्वांनी रोज थोडा वेळ द्यायचा आहे. अगदी थोडा वेळ देऊन आपण आपला परिसर, आपला गाव, आपली शाळा स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी योगदान द्यायचं आहे. त्यातून आरोग्यदायी आणि सुदृढ समाज घडू शकेल. तुम्हीच हा बदल घडवू शकतात. हा बदल स्वतःपासून सुरू करावा लागतो असं मला वाटतं. या बदलातून तुम्ही प्रगत महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकाल. यात तुमचा सहभाग तुम्ही नक्कीच नोंदवाल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि या सर्व प्रसंगी सर्व पालकांना व शाळाच्या माजी विद्यार्थ्यांनाही आवाहन करीत आहे की त्यांनी आपल्या शाळेप्रती उत्तरदायित्वाच्या भावनेतून त्या शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आपलं योगदान द्यावं. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जे माजी विद्यार्थी आहेत, जे आता उच्च पदस्थ झाले असतील, विविध क्षेत्रात नोकरी, उद्योग, व्यवसाय करत असतील, अशा लोकांना देखील, विद्यार्थ्यांना देखील आवाहन केलेलं आहे की तुम्ही देखील आपल्या गावातील शाळेसाठी योगदान द्या, यथाशक्ती योगदान द्या आणि आपल्या शाळेच्या विकासासाठी, भरभराटीसाठी प्रयत्न करत राहा असं आवाहन केलेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद.